मंडळी, बिग बॉसमध्ये एकापेक्षा एक राडे सुरू आहेत. आपण आपल्या प्रणित मोहनला तर सपोर्ट 100% करतच राहणार, पण त्याच्या विरुद्ध असलेला अमाल मलिकचा ग्रुप, त्या ग्रुपमध्ये सध्या काय सुरू आहे हे तर तुम्हाला माहिती असेलच. आणि नसेल तर लक्षात ठेवा, अमाल मलिक बिग बॉसचा एकही रूल फॉलो करत नाही. त्यातल्या त्यात या अभिषेक बजाज बरोबर एकदा फाईट झाली होती, त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवला होता. पण दुसऱ्यांदा परत एकदा ना सलमान खानला घाबरला, ना बिग बॉसला घाबरला, ना कुणाला घाबरला. परत एकदा अभिषेक सोबतच फिजिकल फाईट अमाल मलिकनं केली आहे. पूर्ण स्टोरी काय आहे हेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार, मी सर्वेशन, तुम्ही बघताय शब्दवेडे. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट, अमाल मलिक हे जे नाव आहे, याच्या आधी पण अमाल मलिकला खूप वेळा ओरडलं गेलं आहे की तुम्ही शिव्या देऊ नका, तुम्ही घरात चुकीच्या गोष्टी करू नका, किंवा तुम्ही घरात आई बहीण काढू नका. अमाल मलिकला स्वतः सलमान खान येऊन देखील समजावलं तेच म्हणायला पाहिजे, कारण अमाल मलिकला आजपर्यंत सपोर्टच करत आलेत. आणि त्या सपोर्टमुळेच अमाल मलिक बिघडायला लागलेत की काय, किंवा बायस्डपणामुळे बिघडायला लागलेत की काय माहिती नाही. अभिषेक बजाजबरोबर या आधी पण अमाल मलिकचा एक खूप मोठा राडा झाला होता. अक्षरशः फिजिकल फाईट झाली होती, एकमेकांना ते दोघांनी ढकललं होतं. आणि त्या फाईटमध्ये अमाल मलिकला सपोर्ट करण्यात आला होता. सलमान खान स्वतः विकेंडच्या वारमध्ये बायसपणा केले असं भरपूर ठिकाणी ट्रोलिंग झालं, आणि त्यावरती सलमान खानला स्वतः रिॲक्ट करावं लागलं. याच कारणामुळं, कारण अमाल मलिकची चूक होती, पण अमाल मलिकची चूक असताना अमाल मलिकला सपोर्ट करण्यात आला आणि अभिषेक बजाजला वाईट म्हणण्यात आलं. या गोष्टीला एक आठवडा झाला, पण आता नुकतंच परत एकदा दोघांची एक फिजिकल फाईट झाली. त्या फिजिकल फाईटमध्ये असं झालं की एक टास्क होता, पाणीपुरी टास्क. त्या पाणीपुरी टास्कमध्ये असं होतं की आपण पाणीपुरी घ्यायचं आणि कंटेस्टंटमधल्या एका कंटेस्टंटला आपण टार्गेट करून त्याला आपण पाणीपुरी घालायचं आणि त्या रेसमधनं किंवा त्या टास्कमधनं बाहेर काढायचं, म्हणजे त्याला तू चुकीचं आहे असं दाखवायचं. ऑब्व्हियसली अमाल मलिकनं पाणीपुरी घेतली आणि ना आवडत्या कंटेस्टंटला म्हणजेच अभिषेक बजाजला तो पाणीपुरी घालण्यासाठी गेला. सुरुवातीला तर त्यानं काही फालतू कारणं दिली की या कारणामुळं तू चुकीचं आहेस किंवा या कारणामुळं तू वाईट आहेस वगैरे वगैरे. पण पाणीपुरी घालताना कोणीच कुणाच्या तोंडामध्ये पाणीपुरी जबरदस्ती घातली नव्हती. प्रत्येकाने कटोरीमध्ये पाणीपुरी देऊन त्या कंटेस्टंटच्या हातात द्यायची आणि ते कंटेस्टंट स्वतः खायचा. अमाल मलिकने स्वतःहून मुद्दामून प्रवोक करण्यासाठी अभिषेक बजाजच्या तोंडात जबरदस्ती पाणीपुरी ढकलली, अक्षरशः ढकलली. आणि तेवढं करून तो थांबला नाही, तर पाणीपुरी घातल्यानंतर त्याच्या गालावरती जोरात हाताने पुश केलं. आता ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे अभिषेक बजाज आहे, तो एवढा भारी आहे, लिटरली भारी आहे, मला त्याच कारणासाठी आवडतो. त्याने इन्स्टंट ॲक्शन घेतली आणि त्याने इन्स्टंट अमाल मलिकला जोरात हाताने धक्का मारला. फक्त धक्का मारून तो गप बसला नाही, तर परत उभारला आणि परत दोन्ही हाताने धक्का मारला. हे बघितल्या लगेच सगळे घरचे त्या दोघांना थांबवण्यासाठी याच्यामध्ये दोघांना म्हणता येणार नाही, कारण अमाल मलिक साईडला चालला होता, फक्त अभिषेक बजाज त्याला ढकलत जरा साईडला नेत होता. बसीर अली या गेममध्ये उतरला, या भांडणामध्ये उतरला आणि बसीर अली येऊन अभिषेक बजाजवरती चार्ज केला. अभिषेक बजाजला धक्काबुक्की केला आणि म्हटलं की तू का मारलास, एकदा मारला होतास ठीक आहे, पण दुसऱ्यांदा का मारलास. तिथं एक मुद्दा मला इथं क्लिअर करायचा आहे. एक टाईम अभिषेक सोबत भांडणं झाल्यानंतर बसीर आणि अमाल हे दोघं एकमेकांसंग चर्चा करत होते, आणि त्या चर्चेमध्ये ते दोघं एकमेकांना म्हणत होते, स्वतः बसीर म्हणत होता अमाल मलिकला की भाई अगले टाइम जब आप भिड़ो अभिषेक से तब आप उसको मिस्टेक करने दो, आप उसको गलती करने दो. याचा अर्थ असा आहे मंडळी, जर अभिषेक बजाज जास्त प्रवोक होऊन अमाल मलिकवरती हात उचलला तर अभिषेक बजाजला घरातून बाहेर जावं लागेल. हे स्वतः बसीर मास्टर माइंडनी अमालला सांगितलं होतं की अमाल तू चूक करू दे, तू त्याला प्रवोक कर, तू त्याला एवढं इन्स्टिगेट कर की तू स्वतःहून समोरून तुला मारेल, तुझ्यावरती हात उचलेल आणि तू शोमधून बाहेर जाईल. म्हणजे अभिषेक बजाजला घाबरतात की काय मला माहिती नाही. तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. याच्यावरती अमाल मलिकनं हे सिद्ध देखील केलं होतं, हे मान्य देखील केलं होतं की हो मी अभिषेकला इन्स्टिगेट करतो, म्हणजे अभिषेकला मी प्रवोक करतो जेणेकरून अभिषेक माझ्यावरती हात उचलावं. म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला खरंच एवढं घाबरता की तुम्ही त्याच्यावरती असे सगळे चाळे करताय, स्वतः डोक्याला डोकं जाऊन लावणं मुद्दामून जेणेकरून तो समोरून त्याला मारेल, तो समोरून हात उचलेल. पण अभिषेकला मानलं पाहिजे, तो किती जरी त्याला खुळं म्हटलं गेलं तरी पण तो खूप हुशार आहे. प्रणितच्या त्या कबूतरच्या टास्कमध्ये देखील अभिषेकला खूप ॲप्रिशिएट करण्यात आलं होतं प्रणितच्या घरातल्यांच्याकडून. म्हणजे प्रणितच्या घरातल्यांनी लेटर दिलं होतं आणि त्या लेटरमध्ये अभिषेकचं नाव होतं, अश्नूरचं नाव होतं, गौरवचं नाव होतं की हे जे मित्र आहेत हे खूप चांगले आहेत, त्यांच्याबरोबरच राहा. आणि त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मला हेच सांगायचं होतं की बसीरनं ऑलरेडी प्लॅन केला होता. त्या प्लॅनमध्ये त्यानं अमाल मलिकला म्हटलं होतं की तू असं काहीतरी कर जेणेकरून समोरून अभिषेक तुझ्यावरती हात उचलेल आणि अभिषेक घरातून बाहेर जाईल. आणि अमाल मलिकने देखील स्वतः हे मान्य केलं होतं, कबूल केलं होतं की हो मी स्वतः त्याला प्रमोट करतो किंवा मी स्वतः त्याला इन्स्टिगेट करतो की जेणेकरून अभिषेक माझ्यावरती हात उचलेल. तर मला एवढंच म्हणायचं, हा देखील एक खेळाचा त्यांचा पॉईंट असू शकतो. पण सलमान खान यांच्या त्या
बायसपणाबद्दल जर बोलायचं झालं तर एक मेन व्हिडिओ मी बनवला आहे, पण आत्ता मला बघायचं आहे की या विकेंडच्या वारला सलमान खान अमाल मलिकला सपोर्ट करतात की नाही करतात. कारण रिसेंटली जो मुद्दा झाला आहे तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही, कालच्या एपिसोडमध्ये अमाल मलिकनं ती जी फरान आहे त्या फराना जेवताना तिचं ताट वगैरे उचलून फेकून दिले, फोडून टाकले, अक्षरशः हातातनं सगळं जेवण वगैरे उचलून फेकून दिले, फोडून टाकले आणि लिटरली तिच्यावरती चार्ज करत जणू काही मारतो की काय म्हटला होता. स्वतः म्हटलं की मला स्वतः सलमान खान यायला पाहिजे, मला शांत करायला स्वतः सलमान खानला इथे यायला पाहिजे, अशा प्रकारचे वक्तव्य देखील त्यांना कालच्या एपिसोडमध्ये केलं आहे. आता हेच बघावं लागेल की किती प्रकारे सलमान खान त्याला सपोर्ट करतात, की सलमान खान त्याच्यावरती काय ॲक्शन घेतात, की परत सलमान खान बायसपणामध्ये म्हणतात आम्हाला तुझं काय चुकलं नाही, तुझं काय चुकलं नाही असंच म्हणतात की काय माहीत नाही. पण नक्की प्रणित मोरेला सपोर्ट 100% आपला हक्काचा महाराष्ट्रीयन भाऊ प्रणित मोरे बिग बॉसच्या घरामध्ये, आणि त्याला सपोर्ट करणं आपलं काम आहे. 100% त्याला सपोर्ट करा. आणि त्याच पद्धतीने अशीच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी शब्दवेडे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.